म्हणे जव हे सकळे सिद्धाय हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. काशी यात्रा, तीर्थयात्रा, त्या निमित्ताने गंगा पूजनाचा कार्यक्रम, 5 जोड्या यात्रेला गेलेल्या. रामनाथजी गलांडे, सुमनताई, रामनाथजी ठोंबरे, यमुनाबाई, भाऊसाहेब ठोंबरे, बिबाबाई, एकनाथजी बोरशेण, आशाताई, मुरलीधरजी गलांडे, मीराबाई. वेळेवर दिला कागद. यांनी केलेली तीर्थयात्रा आणि त्या निमित्ताने हा गंगा पूजनाचा सोहळा आमचे निलेश महाराज, मुरलीधरजी, दत्ता भाऊ यांनी दिलेलं हे निमंत्रण, रविदास महाराजांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण, या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दत्ता महाराज, शिवाजी महाराज, निळोबा महाराज, दौलत महाराज, किरण महाराज, संत बाळू मामा, विठ्ठल महाराज जाधव, पूजनीय महाराज तुम्हालाही नमस्कार, मुदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार, विनेकरी महाराज, इकडचे सर्व टाळकरी, इकडचे सर्व टाळकरी, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, भालदार, चोपदार, अजून बसलेल्यातही बरीचशी महाराज मंडळी असेल. सर्वांची नावही मला माहिती नाही, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्वांना पुन्हा एकदा व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि गलांडे, बोरशेण, ठोंबरे या परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन, काट कसर नाही, भागवा भागवी नाही, बरं का बाळू मामा. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा हा गंगा पूजनाचा कार्यक्रम त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा आहे. म्हणून रामनाथजी खुर्द, रामनाथजी बुद्रुक, 2 आले ना, भाऊसाहेब, एकनाथराव आणि मुरलीधरजी, या सर्वांना धन्यवाद देतोच. अरे पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. आणि म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल दोन क्षत्र सर्वांना माहिती आहे बरे का रविदास, एक संसार आणि एक परमार्थ. संसार आनंदाने करा असं कोणत्या संतांचं मन नाही की
कार्यक्रम संपला म्हणजे घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, सुखे करावा आनंदाने करा बरं का निलेश महाराज. आणि हे प्रमाण रोहिदासला खूप आवडतं. ते प्रमाण आलं की ते माझ्याकडे पाहू पाहू म्हणतं. मला ब्रह्मचार्याला सांगतं ते सुखे करावा. त्याला 2 लेकरं झाली ना. ठीक आहे, ठीक आहे भाऊ, चांगलं आहे. सुखे करावा संसार. अरे ब्रह्मचारी संत ज्ञानेश्वर महाराज आहे, पण त्यांनी सुद्धा संसाराचा तिरस्कार केला नाही. हरिपाठ पाठ आहे तुम्हाला. असोनी, हा बस लक्षात आलं. असोनी संसारी जरूर करा. संसार करा, परमार्थही. संसार सावकाश करा आणि परमार्थ घाई न करा. तातडी, घाई, वेग हे सगळे शब्द संत वाङ्मयात सापडेल तुम्हाला. ते परमार्थासाठी. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. समागमे तरुणी आवडे, समागमे तरुणी आता काय मजा आहे प्रमाणाची. हा बरं का बाळू मामा. करावी तातडी, तातडी करा, घाई करा. जाय वेगी पंढरपुरा. वेग, घाई, तातडी आल्यानो संसारा. उठा वेग करा, शरण जा उदारा. म्हणून घाई, तातडी, वेग हे शब्द परमार्थाच्या बाबतीत आहे. संसार मात्र सावकाश करायचा आहे. संसार सावकाश का करायचा? किती केला तरी संपत नाही बरं का रोहिदास. त्याला म्हणतात संसार. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. आकडे लक्षात आहे ना? एवढे घरं होते रावणाचे. नुसती घरं नव्हती, सत्ता होती. गाढवो वळी गजानन सटवी करी बाळणपण. बाळणपणाच्या कामावर सटवीला ठेवलं होतं. गणपती बाप्पाला गाढवं राखायचं काम दिलं होतं. ब्रह्मदेवाला पंचांग पाहायचं काम दिलं होतं. अग्नीकडे कपडे धुवायचं काम होतं. पावसाकडे सडा टाकायचं काम होतं. 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या. 33 कोटी देव बंदी खाण्यात. ही सत्ता, विद्वत्ता, दशग्रंथी होता. शक्ती 3 वेळा कैलास पर्वत हलवला होता. भक्ती, शंकराचा 1 नंबरचा भक्त रावण होता. पुन्हा एक वैभव सांगतो. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातून, 80,000 बायका होत्या. संसार रावणाचा. 3,05,000. आता जर तो असता 2024 मध्ये तर बिगर बॅनर न लावता बिनविरोध तेवढे घरात होते ना. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातून, 80,000 बायका. एवढा मोठा संसार रावणाचा.
तरी मरताना सांगितलं माझ्या 3 गोष्टी राहिल्या. सोन्याला सुगंध, खारा समुद्र गोड करणे आणि स्वर्गाला शिडी. अरे जिथं रावणाचा संसार पूर्ण झाला नाही तर आपला कसा होईल. म्हणून कितीही करा. प्रपंचातलं उदाहरण घर घ्या. आता हे झालंय वैभव तुमच्या गावचं मंदिर ना, आम्ही पाहुणार. आम्हाला निमंत्रण होतं पण तो योग नव्हता. आमचं रामायण तिकडे होतं. निलेश महाराज सुंदर केलं. किती चांगलं घर बांधा. वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात ना, घर मालक पंक्तीतून फिरतो, त्याचं कर्तव्य आहे. आग्रह करतो सावकाश जेवा, लाजू नका. रावसाहेब पोटभर जेवा, तात्यासाहेब पोटभर जेवा, नानासाहेब. आणि एक खालचं साहेब एक एक डोकं चालवतं. थांब, एवढा पैसा होता लेका, मग पत्रा काढून टाकला, स्लाब का नाही वतला. याच्या नाकीनं वाले एकटा बदल 12 मिनिटाची फुकटची बुंदी खाऊन खालचं सल्ला देतं. त्याच्या पुढचं म्हणतं देवघर कसं नाही. त्याच्या पुढचं म्हणतं एवढा चांगला बंगला बांधला तरी डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. पूर्ण करता येतं मंदिर. पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, संन्यासीन ब्रह्मचारी आणून कळस बसला, देऊळ पूर्ण झालं. पूर्ण विराम परमार्थात आहे. मेलो तरी संपत नाही तो संसार आहे. आणि ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो तो परमार्थ आहे. मग मेलो तरी संपतच नाही ना संसार. मग सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो ना परमार्थ. हो, मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यानं घाई करा. करावी तातडी परमार्थ. यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहम यावच्च दूरे जरा यावत चंद्रिय शक्ती प्रतिहता यावत क्षयो नायुष्य तावत. याचा हा भाषांतर, हा अभंग. यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहम. जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, यावतचे दूरे जरा. म्हातारपण लांब आहे, यावत क्षयो नायुष्य. आयुष्य शिल्लक आहे, यावत चंद्रिय शक्ती प्रतिहता. आणि इंद्रियात ताकद आहे तोपर्यंत. नाही तर लक्षात घ्या, निर्वाण दीपे किमुतैल दानम, चोरे गतेवा किम सावधानम, वयो गते किम वनिता विलास, पयो गते किम खलु सेतु बंद. निर्वाण दीपे किमुतैल दानम. अरे दिवा विजला, जेव्हा दिवा पेटून होता आणि ते म्हणत होतं थोडंसं तेल राहिलं, बाबा कोणीतरी दान करा रे दिवा विझल, दान करा रे दिवा विझल. दिवा विझल्यावर एकानं अख्खा रॉकेलचा डबा आणून दिला. अरे निर्वाण दीपे किम तैल दानम. आता काय उपयोग आहे. झाका झाकी त्यास गेल्यावरी कैचाजी प्रकाश झाका झाके त्यास कासयाची निर्वाण दीपे किम तैल दानम. चोरे गतेवा किम सावधानम. याचीच तिजोरी फोडली रोहिदास. चोरटे गेले दुसऱ्या वस्तीवर. आरडावरडा झाला तेव्हा हे म्हातारं जाग झालं. पोरो
अरे झोपा नका, उठा 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 उठा, जागे राहा, चोरटे आले. म्हाताऱ्या आता काय उपयोग आहे, तुझीच तिजोरी फोडून गेले. चोरे गते वा किम सावधानम वयो गते किम वनिता विलास. तारुण्य होतं, अनेक मुलीच्या बापाची टपाल येत होती दत्ता भाऊ, तरी ते म्हणत होतं मला लग्न करायचं नाही, समाजाची चालल पण बघा. आटले का आता काय उपाय. वयो गते किम वनिता विलास पयो गते किम खलू सेतू बंद. नदीला पाणी वाहत होतं तोपर्यंत नाही, आता पाणी आटलं म्हणतोय आता बाण घाला, काय रेती अडवा का. पयो गते किम खलू सेतू बंद. दिवा विजला तेलाचं दान काय उपयोगाचं. चोर निघून गेले आता सावध राहून काय उपयोगाचं. वय निघून गेलं आता भानगडीत पडून काय उपयोगाचं. म्हणून त्याची एक मर्यादा आहे. यावत स्वस्तमिदम कलेवरग्रहम. जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं, इंद्रियात ताकद, म्हातारपण लांब आणि आयुष्य शिल्लक तोपर्यंत. जवळ हे सकाळची आहे आजचा जव हे सकळ सिद्ध आहे हात, चाला वया पाय. हात भजन करायला, पाय चालायला. तीर्थ कधी न गेला पावलान, तया हरी कधी पावलान. गृही कधी न जाता पावलान, भार्या तया ताडती पावलान. हे मराठी नीट ऐका बरं का रोहिदासजी. तीर्था कधी न गेला पावलान, तया हरी कधी पावलान. जो पावलान तीर्थाला गेला नाही त्याला हरी पावला नाही. लग्न झालं 2 महिने इकडेच फिरतो सप्त्याला, 2 महिन्यांनी गेला. गृही कधी न जाता पावलान, आणि भार्या तया ताडती पावलान. 2 महिन्यांनी थोबाड दाखवत. हे पावलान शब्द आहे. तुमचा वय सकाळी सिद्ध आहे हात, चालावया पाय. त्याची ते विशिष्ट मर्यादा असते. ते आमच्या लहानपणी एक बाबा असायचे. आम्ही काय 4थी 5वीला असेल. फुटाणे महाराज उघडे अंगात सदरा नाही जन्मभर. फुटाणे महाराज ते आपलं साधं भाधं कीर्तन करायचे. आम्ही पुढे बसून ऐकायचो. पोरं मागं म्हणायला लावायचे. काय कसंही म्हणा, कारण त्यांनाच म्हणता येत नव्हतं त्यांचं कीर्तन.
पंढरी जाय रे गड्या एक वेळ पंढरी जाय रे गड्या. हे गाथ्यात नाही बरं का, गाथ्यात नाही, पण ते त्यांनी सांगितलं ते आमच्या माथ्यात आहे, गाथ्यात नाही. आणि ते लहानपणचं आहे. आम्ही टाळ्या वाजून त्यांच्या मागं म्हणायचो, पंढरी जाय रे गड्या एक वेळ पंढरी जाय रे गड्या. लहानपणी खेळण्याच्या ध्यानी, बरं का, त्यांचं असायचं. अभंग नाही हा, पण त्यांनी कुठून आणलं कोणाच माहीत. लहानपणी खेळण्याच्या ध्यानी घरीच मारशील उड्या, पंढरी जाय रे गड्या पंढरी जाय रे गड्या, आहे ना. आणि तरुणपणी विषयाच्या ध्यानी, मग शेवट म्हातारपणी खोकल्याच्या ध्यानी. त्यांचं अगदी तसंच आहे. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, म्हातारपणी थेटे पडसे खोकला, म्हातारपणी थेटे पडसे खोकला. म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणी बैसे. ते त्यांचं प्रमाण सांगतो. रोहिदास, त्यांचं प्रमाण. म्हातारपणी खोकल्याच्या ध्यानी, अरे पायात पडतील आढ्या, म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठवे शक्ती आहे, म्हातारपण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत हे तीर्थयात्रा करायची आहे. म्हणून रामनाथजी, दुसरे रामनाथजी, भाऊसाहेब, मुरलीधरजी, एकनाथराव, बरोबर आहे का तिकडे, यमुनाबाई, सुमनबाई, आशाताई, मीराबाई, ते बरोबर आहे का तिकडे. पाय बरं, बिबाबाई राहिली रे तिकडे, बरोबर आहे का. अरे मी लिहून नाही आणलं भाऊ, पण ते एकदा फिट होते हे त्यांनाही माहिती आहे. काल तर 26 नावं होती, पुन्हा नाही वाचली, एकदाच. विठ्ठल जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. घाई करायची, घाई. म्हणून दृष्टांत तो दिलेला आहे. तो कातडी भाता पाहिला का तुम्ही, लोहार बाबाचा कातडी भाता. ते लोखंडी चक्री नाही, ते बांबूचं दाणकं, त्याला साकळीन, त्याची बायको खालीवर खालीवर खालीवर, तिकडे हवा, कोळसा गरम, लोखंड लाल. बस झालं झालं, बस आलं तुमच्या लक्षात. लोहार बाबा रोडच्या काढा. ते सुरीला शाप देऊ देऊ मरतं ते पशु, तडफडून मरतं, पण त्या लोखंडाच्या सुरीला शाप देतं, सुरी माझी मान काप, पण बदला घेईल एक दिवस, तुझं पाणी पाणी करील. म्हणून त्याचा झाला भाता. आय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. म्हणून ते लोखंड लाल केलं, ते ऐरणीवर धरलं रे रोहिदास. तू एक धरून ठेवतो आणि एक घन आदळतो, घनवाला. लोखंड लाल आहे, थोडस अजून असंच कर, याच्यात ते हवा आहे, ते थोडा 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 तिरपा कर, अजून अर्ध्या फुटाने तिकडेच. नाही कमी, असा कर, असा कर. ओके. काय डोंगर न काय झाडी कुठे. आता ओके झालं आपलं, बस. आता पुढं काय होईल जून पासून पुढं काय माहित, पण आता तर ओके आहे. विठ्ठल लोखंड आणि ते एक घन आदळतं. तुम्ही पाहिलं असेल दृश्य. आणि ते घन आदळणाऱ्याला धरून ठेवणार. आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल. साध्या लोखंडासाठी केवढी घाई चालली. आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल. तसंच आहे. भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय. स्वहित पाय म्हणजे नेमकं काय करायचं.
तीर्थयात्रे जाय चुकू नको. 3 प्रकारची सेवा तीर्थयात्रेत घडत असते बरं का. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक. शरीर आपलं तीर्थयात्रेला चाललेलं आहे, ही कायिक सेवा आहे. मुखानं नामस्मरण चाललंय, ही वाचिक सेवा आहे. आणि मनात ठरलेलं असते, इतक्या लांबून आलो, भोये गाऊन काशीला, बारीला 10 तास लागले तरी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचंच आहे, ही मानसिक सेवा. विठ्ठल म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. म्हणजे नेमकं काय करा, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तर एक लक्षात ठेवा, दिलाया काळे अवकाश, हे शब्द सर्वांनी लक्षात घ्या. केवढी कृपा आहे आपल्यावर काळाची. जर आपला नंबर काळानं कोरोनाच्या कार्यक्रमात लावला असता तर आपल्या पुन्हा इथं भेटी झाल्या असत्या का? दिलाया, अरे मोठे मोठे गेले ना, राजकीय क्षेत्रातले गेले, पारमार्थिक क्षेत्रातले गेले, आमचे इंगळे बाबा त्याच्यातच गेले. काय हाल केले कोरोनाने. ते शहारे येतात अंगावर. एका एका घरातले 5-5 प्रेत आणि एकाच चितेवर पेटवले. आणि पेटवायला 2-4च लोक असायचे, कारण आपल्याला कोरोना होईल म्हणून नात्या गोत्याचे नाही. मुलगा बापाच्या प्रेत यात्रेला नव्हता. डॉक्टर साहेब पैसे पाठवून देतो, तुम्हीच घ्या उरकून म्हाताऱ्याचं. मुलगा मेला तर बाप नाही, बायको मेली नवरा नाही, नवरा मेला बायको नाही. काही काही घराला कायमचे कुलप. एक विदर्भातलं घर सांगतो रोहिदास, 3 मुलं 3 सुना. धाकट्याला मुलगा 2 वर्षाचा, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. निलेश भाऊ, एका दिवशी 5 जण मेले. एकाच दिवशी माय बाप आणि 3 मुलं एका चितेवर पेटवले. आता फक्त कुंकू पुसलेल्या 3 सुना आणि ते 2 वर्षाचं पोर वाड्यात. काही काही वाड्याला कायमचे कुलप लागले. म्हणून आपल्या पुन्हा भेटी होऊ दिल्या, ही केवढी कृपा आहे. दिलाया काळे अवकाश. काळाने अवकाश दिला, पण तो ठरलेला आहे प्रत्येकाचा. ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीनं, ज्या वेळेला, ज्या दिवशी, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. आणि नाराज व्हायचं काय नाही. काळ आला जवळी, काळ आला जवळी, काळ आला जवळी, ही सर्वांना माहिती आहे. पण काळ येतच नाही विठ्ठलराव, तो आहे तिथंच आहे. आमचा काळ जिथं आहे त्या ठिकाणी आम्ही जातो. तर एकुलता एक मुलगा 22 वर्षाचा, बुलेट गाडी घेऊन मागितली, बापानं 2च तासात आणून दिली. निलेश भाऊन जे पोर गाडी पळवतं, 15 दिवसांनी वाड्यामध्ये 5-25 प्रतिष्ठित लोक आले. पाटील आहे का घरी? अहो या आत या आत या. झालं कांदा पोहे चहा पाणी कसं येणं केलं. तुमच्याकडे झालो, एकट्याची हिंमत होत नव्हती म्हणून. आम्ही काही वैरी नाही तुमचे. अहो पण ते तुमचं पोरग गाडी चालवतं का हेलिकॉप्टर? हे पहा, 1 दिवस पोत्यात गुंडाळून आणावं लागेल. मायबापाचे डोळे भरून आले बरे का रोहिदास. हे मायबाप झाल्यावर कळते, लेकराला कळत नाही. त्या दिवशी जेवले नाही. संध्याकाळी मुलगा आला तरी मायबाप जेवले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं किक मारली गाडीला, गाडीवर बसला निलेश भाऊ, तेव्हा माय आणि बाप बाहेर आले आणि दोन्ही हँडल दोघांनी धरले. मुलगा बसलेला आहे बुलेटवर आणि मायबापाचं रडणं सुरू झालं. का रडता आई, का रडता बाबा? वैरी आहे का गावकरी? काल 25 लोक आले होते वाड्यात आणि ते सांगत होते तुमचं पोर हेलिकॉप्टर पळवतं का मोटरसायकल. पोत्यात गुंडाळून आणावं लागल म्हणे पोत्यात. हे ऐकल्यापासून तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही बेटा कालपासून.
अरे एका खांबावर द्वारका आहे रे, एवढ्या संपत्तीचा तू वारसदार आहे, अजून तुझं लग्न नाही, 22चं वय आहे. आम्ही मायबाप आहो, मायबाप असलो तरी आता तिघच आहो, तू आणि आम्ही दोघं. पण आम्ही मायबाप असून तुझ्या पाया पडतो, गाडी हळू चालवत जा बेटा. झालं? हो आई हो बाबा असं म्हणतं, हळूच काढतं घरून आणि रोडला लागली की पुन्हा 80नं पडवतं. का? चांदवडवरून एक ट्रक 80नंच निघालेली आहे. याची त्याची धडक त्या पॉइंटला ठरलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणून गावकऱ्यांनी विरोध करू द्या, मायबापांनी पाया पडू द्या, तरी मुलगा 80च्या कमी गाडी का पडवत नाही? जिथं आमचा काळ ठरलेला आहे त्याप्रमाणे आमची बुद्धी त्या दिवशी मदत करते. होणारा सारखी बुद्धी करते आळेला, होणारा सारखी बुद्धी धर्म रेखाटलेला, होणारा सारखी बुद्धी धर्म रेखाटलेला, होणारा सारखी बुद्धी धर्म रेखाटलेला. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. जिथे आमचा ठरलेला त्याप्रमाणे हे सगळे घडतं, याच्यात कोणी परिवर्तन करू. सामान्याचं जाऊ द्या, गरुडाची मम्मी आजारी होती बरं का रोहिदास, आणि गरुड रोज यायचा ड्युटी करून. कसं काय? अरे कालच्यापेक्षा खालावली बाळा आज कालच्यापेक्षा. आणि एक दिवस आई म्हणली, गरुडा तू यायच्या आधी अर्धा तास झाला एक काळा माणूस आला होता आणि माझ्याकडे पाहून हसला. गरुडानं विचार केला, हा यमदूत असला पाहिजे. माझ्या म्हातारीला हसतो का म्हणा? तुला काय माहिती आहे, पठ्ठ्याचा वशिला देवासोबत आहे. देवाचं माझं एक क्षणभर नाही भागत त्याचं माझ्याशिवाय. पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, म्हणून पाठीवरी वाहू शके माते. आधी माझं भजन करतात लोक गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळा डोळी, गरुड वाहना गंभीरा येईगा दातारा वगैरे वगैरे. म्हणून म्हातारीला घेतलं पाठीवर. रात्रभर गरुड 120च्या वेगानं पळत होता. आता लपवतो म्हणला हिमालयात. हिमालयाच्या गुहेत म्हातारीला उतरवणार पाठीवून. सूर्याचा उदय झाला आणि तिथं यमदूत हजर होता. म्हातारी पाठीवरच होती बरं का रोहिदास. बरं का गरुडा? काय हे चालतं काल संध्याकाळी भोयगावला. गरुड म्हणला, तुम्ही काल भोयगावला आलात? हा. माझ्या आईला हसला? आईला नाही हसलो, यम धर्माच्या लिखाणाला हसलो. म्हणजे अहो यम धर्माचं लिखाण, गरुडाच्या आईचं मरण 11 एप्रिलला सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या गुहेत, आणि आम्ही 10 एप्रिलला पाहत होतो म्हातारी भोयगावात. बनून हसत होतो की 12 तासात पोहोचतच नाही तर लिहिलं कसं. पण मी तुमचा आभारी आहे गरुडा, का वेळेवर ठिकाणी म्हातारी पोच केल्याबद्दल. लक्षात आलं ना? जिथं आमचा काळ, आणि त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. म्हणून काळ आला जवळी हे शब्द आहे. आला जवळी म्हणजे पर्यंत जातो, पण काळ आला जवळी सुद्धा शब्द
योग्य आहे. कारण आता माझंही 70 आहे, 70च्या वयाचे बरेच असेल याच्यात. तर आपलं आयुष्य 75 वर्षाचं असेल, बरोबर आहे, आणि सध्या 70 चालू असेल. आता फक्त 5च राहिले. याला म्हणतात काळाला जवळ याला म्हणतात काळाला जवळी. 70चं वय असेल ना 75च आयुष्य असेल तर 5च वर्ष राहिले भाऊ. काळ आला जवळी ग्रासावया. तरी पण अजिबात नाराज होऊ नका. अजून 5 वर्ष म्हणजे भरपूर आहे. कारण 7 दिवसात परमार्थ संपवल्याची उदाहरण आहे. 5 तर फार झाले, 7 दिवस. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा आणि मरण जाहीर झालं. आजपासून 7व्या दिवशी राजा परीक्षिती मरणार. मग राजा परीक्षितीनं भागवताचं श्रवण सुरू केलं. 7 दिवसात मुक्ती प्राप्त झाली. 70 वर्षे झाले तरी आमच्यात फरक का पडत नाही? याचं कारण आम्ही बसतो कीर्तनाला, झटके मारतो घरच्या कुलपाला. अजून बरेचसे मोबाईलमध्येच आहे ना इथे. त्यांचं ते कार्य पाहून असं वाटतं का बापरे केवढा व्याप आहे यांच्या मागं. कदाचित मोदी साहेबाचा मोबाईल आला असेल. अरे पण मी म्हणतो काय बिघडतं 2 तासानं? कुठं भारताचं वाटोळ होणार आहे? मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला मोबाईल येत नाही, पण माझंही 2 तास बंद केल्यानं चाललं ना. आलं की लावलं कानाला. अरे तुम्ही मेल्यावर नातू पहिला मोबाईल काढणार आहे खिशातून, एवढं लक्षात ठेवा. मी म्हणतो 10 ते 12 निलेश भाऊ 10 ते 12 जर बंद केला तर हिंदुस्थानचं काय वाटोळ होईल? निदान कीर्तनापुरतं. आणि जर एवढा व्याप आहे तर यायचंच कशाला इथे? तुम्ही बंद करून ठेवा ना. त्याला काय माहिती तुम्ही कुठं बसला? पण तुम्हाला तर माहिती आहे ना. बंद केल्यावर मग सगळे मिस कॉल येतात, तेव्हा 12 पासून सगळे बोलणं सुरू करा. मी तर लगेच हॅलो. असं वाटते की यांना मोदी साहेबाचा आला, यांना द्रौपदी ताईचा आला. अरे काय चाललं? 70 वर्षातही फरक का पडत नाही हे कारण आहे. परीक्षिती 1 दिवस संपला 6 राहिले, पुन्हा 1 संपला 5च राहिले, पुन्हा 1 संपला. स्वतःचं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण चालू होतं. हा फरक आहे त्याच्यात आपल्यात. आणि एकदा मरण दिसलं ना, मोबाईल कशाला? भोग तुच्छ वाटतात मरण दिसल्यावर.
उंदीर झाले घरात म्हणजे माणूस पिंजरा आणतो, त्याच्यात शेंगादाणे ठेवले, पिंजऱ्याचं दार ओपन, आत शेंगादाणे. उंदीर रात्री 12ला पिंजऱ्यात शिरला निलेश भाऊ, त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. दार बंद झालं विठ्ठलराव, उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही. का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला ना, आता का नाही खात? आता पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं त्याला मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. तसं मरण दिसल्यावर मोबाईल दिसत नाही, गुलाबजामही गोड वाटत नाही. म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसामध्ये त्यांनी परमार्थ संपवला. रोहिदास त्याच्याही पुढे 1 तासात खटवांगरायानं संपवला. 1 तास उरला खटवांगरायास. म्हणून वजाबाकी करा. 1 तासात परमार्थ पूर्ण करणारे, 7 दिवसात परमार्थ पूर्ण करणारे, त्या मानाने आम्हाला अजून बरेच दिवस जगायचं आहे. म्हणून जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय वहिला. अरे अजून पाऊण तास आहे. जव काळ असे दोरी ठेव. हा ना. तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. हरिगुण गाय ऐक, हे दोन्ही श्रवण भक्ती आणि भजन दोन्ही शब्द यामध्ये आहे. आणि गुण फक्त हरीच्या ठिकाणी आहे, बाकी कोठे काही एक आहे एक नाही. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहायी गुणवर्य वसती जेथ. म्हणून त्याला म्हणतात हरी, जिथं 6 गुणाचं एकत्रीकरण आहे. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. बरं का, गाणाऱ्याला ना ऐकणाऱ्याला दोन्ही पक्ष पाही उद्धरते.
पक्षाचा उद्धार आहे. म्हणजे बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी, सोनिया, कावळा, चिमणी हे डोके चालवू नका. दोन पक्षपाही म्हणजे दोन्ही पक्षपाही, गाता आणि श्रोता. नाम गाणारा आणि नाम ऐकणारा दोन्ही पक्षपाही उद्धरती. गाणाऱ्याचाही उद्धार आणि ऐकणाऱ्याचाही उद्धार. म्हणून जव काळ असे दोरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक. हा ना. पण ते करताना मनी भाव धरुणी भला, हे महत्वाचं आहे. वरती करून या तोंड. काय पुढं? हा ना. काय गातो ते कळे ना. राग आळवितो नाना, काय गातो ते कळेना. म्हणून भाव महत्वाचा भाव आहे. तो तुमच्या ताला स्वराकडे पाहत नाही. म्हणजे ताला स्वराशिवाय भजन करा असंही नाही. जरूर ताल स्वरातच भजन पाहिजे. पण एखाद्याला येत नसेल तरी नाही तयावी ना भुकेला विठ्ठल, नाही तयावी ना भुकेला विठ्ठल, नाही तयावी ना भुकेला विठ्ठल, नाही तयावी ना भुकेला विठ्ठल. येईल कैसा बोल रामकृष्ण, येईल कैसा बोल रामकृष्ण, नाही तयावी ना विठ्ठल, नाही तयावी ना भुकेला विठ्ठल. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे तरी नाराज होऊ नको. येईल तैसे बोल रामकृष्ण, नाही तयावेन भुकेला विठ्ठल. तो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणून मनी भाव ही महत्वाचं आहे. कारण ज्ञान्याला कळतो देव, योग्याला भासतो, भक्ताला आकळतो. हा, हे 3 शब्द लक्षात घ्या. योग्याला भासतो, लक्षणीय योगी पाहती आभास. ज्ञानाला कळतो पण भक्ताला आकळतो. हे नसेल कळत तर रोडच्या काठाला एक बंगला होता, तिथं धूर निघत होता. आणि आता नाही धूर राहिला तर सिलेंडर गॅसवर स्वयंपाक चालू आहे. पूर्वी येड्या बाबळी सरपंच, त्याच्यावर मोठा भंडारा असला म्हणजे मग येड्या बाबळी सरपंच ते ओलच असायचं आणि ते फुंकून मग धुरानं घर भरलेलं. मग जाणारे येणारे म्हणायचे ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी स्वयंपाक. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, यत्र यत्र वह्नी तत्र तत्र पाकः, यत्र यत्र पाक तत्र तत्र छात्रः. त्यास ठरलेलं आहे. जाऊ द्या कामात. ज्या अर्थी धूर त्या अर्थी स्वयंपाक. हा भासला जाणाऱ्याला. 1 तासाने दुसरं आलं म्हणला स्वयंपाक तर आहेच पण बेत काय असावा. म्हणून स्वयंपाकघराची खिडकी उघडी होती, त्यानं खिडकीतून आत पाहिलं तसे श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. याला कळला, पहिल्याला भासला. 12 वाजता एक भोजन पासवालं 12 वाजता त्याला गेटमॅननी सोडलं आणि ते पंक्तीला बसलं. पदार्थ वाढून झाले, पुंडली कवर्दा झाल्यावर हे तुटून पडलं. याला आकळला. हे लक्षात आलं ना. दूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं डोकावलं त्याला कळला, भोजन पासवाल्याला आकळला. तसा भगवान योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो आणि भक्ताला आकळतो.
रोहिदास म्हणजे सगळे गाथे पाठ. बाव बळे आ कळे एरवी ना कळे म्हणून शब्द आहे. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, पण पुढे मनी भाव धरुणी भला. आणि जर भाव नसेल तर मग फुकट एरदार झाली. तीर्था जाऊन या काय तुवा केले, तीर्था जाऊन या काय तुवा केले, चर्म प्राक्षाईले वरी वरी, चर्म प्राक्षाळीले वरी वरी, इशारा दिलाय. जर त्याच्यात श्रद्धा नसेल, भाव नसेल, अरे मग आपल्या घरच्या बाथरूम मध्ये चांगलं धुता येते अंग साबणानं. मग तीर्था जाऊन या काय तुवा केले, चर्म प्राक्षाईले वरी वरी. म्हणून किती तीर्थयात्रा केली आणि जर भाव नसेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून महत्व भावाला आहे. मनी भाव धरुणी भला, न वंचित त्याला चुकू नको. हा ना, आता काय अर्धाच तास आहे रोहिदास, एवढे लोक जेव घालायचे आहे. जेवण आहे ना, हा तेच म्हणतो, असलंच पाहिजे. आनंद वाटला. निमित्त हे तीर्थयात्रा करणाऱ्याचं आहे, पण याचा सर्वांना लाभ आहे. बस सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घे भाऊन, उद्या जमलं तर पहिल्या पानावर पेपरला येऊ दे की रामभाऊ खुर्द, रामभाऊ बुद्रुक, भाऊ साहेब मुरलीधरजी. बरोबर आहे. एकनाथराव जा कशाला यांनी केलेली तीर्थयात्रा, त्या तीर्थयात्रेत गंगा पूजनाचा कार्यक्रम, त्यामध्ये बोयगाव येथे भजन करणारा जनसागर असं पेपरला येऊ दे भाऊ. शहरातल्या लोकांनाही कळू दे, खेड्यातले केवढा कार्यक्रम करतात. एकात आलात विठोबा वर एक, हा एक एक असं एक 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 टाळ, एक टाळ. थांब रे. हात वर, हा जरा ताकद लावा टाळीत. एक 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 असं. विठोबा रखुमाई
कुंडली कबरदा हरी विठ्ठल पंढरनाथ महाराज की जय. आम्ही आमचं काम करतो, तुम्ही चाल म्हणा. जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ